नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजरमरविकलविकारी अविनाशी अनन्तगुणधाम नित्यनिरञ्जन भवदुःखभञ्जन ज्ञानस्वभावी सिद्धप्रणाम ज्ञानस्वभावी सिद्धप्रणाम। जय बोला अनंतानंत सिद्ध परमेष्ठी भगवान की जय। आपण जिनेंद्र रचनामधून पूजेचं प्रकरण वाचत होतो प्रस्तावनेमध्ये। त्याच्यामध्ये पान नंबर 19 बघत होतो। 18 पर्यंत झालं होतं। तर काल काय घेतलं होतं आपण प्रकरण की रात्री पूजन करायला निषिद्ध आहे का बरं? तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं म्हणजे हिंसा आदीचा दोष लागतो, म्हणून रात्री पूजनाला शास्त्रामध्ये विरोध केलेला आहे। जसं की रात्री भोजन त्याग असतं, तसंच रात्री पूजन सुद्धा सांगितलं त्याग असायला पाहिजे। म्हणजे रात्री द्रव्य पूजा करायचा निषेध आहे, भावपूजा करायला निषेध नाही। तर म्हणून म्हटलं ना, सकाळी 6 पासून, जर समजा सकाळी 6ला सूर्योदय असेल तर सकाळी 6 पासून ते संध्याकाळी समजा 6 वाजता सूर्यास्त असेल तर त्या 12 तासामध्ये तुम्हाला किती वेळा करायची तेवढी करा पूजा। पण संध्याकाळी 6 म्हणजे सूर्यास्तानंतर पासून ते सूर्योदयाच्या पूर्वीपर्यंत तिथं तो रात्रीचा काळ आहे। सूर्यास्तानंतर सांगितलं द्रव्यपूजा करायला निषिद्ध आहे, म्हणजे ते करणं सदोष आहे। त्याच्या निमित्तामध्ये नियमाने हिंसा आदींचा दोष लागणार। तर आता म्हणजे आणि पूजनाचा उद्देश काय आहे हो? कशासाठी पूजन करायचं आहे? ठीक आहे, तुम्हाला रत्नत्रय व्रत केला किंवा कुठल्या यानंत व्रत वगैरे मध्ये तुम्हाला 2-3 दिवसातनं पूजन करायचं विधी आहे, पण त्याचा उद्देश काय आहे? जेवढा तुम्ही वेळ बाहेर घालवणार तो बाहेर अशुभामध्ये जाऊ नये म्हणून इथे शुभात लावलंय, किंवा शुभापासून पण पुढं जाऊन शुद्धामध्ये जाण्यासाठी वेळ द्या म्हणून तुम्हाला ते आता रत्नत्रय व्रत म्हणजे तर काय, एक पहिला उपवास, दुसरं पाणी आणि तिसरा उपवास, त्यामुळं दिवसभर रिकामा वेळ आहे। काय करणार हो तुम्ही ते 3 दिवसामध्ये? जेवढं रिकामा बसणार तेवढं काय ना काय इकडं तिकडं वेळ घालवणार। ह्याच्यासाठी तिथं विधीत सांगितलंय तुम्हाला गुंतवण्यासाठी की तुमचा उपयोग उत्कृष्ट शुभामध्ये राहावा किंवा शुद्धापर्यंत जावा म्हणून। पण जर समजा म्हणजे शास्त्रात दोन्ही पण उपदेश आले, तुम्ही जर दुकानात बसताय, तिकडं वेळ घालवताय किंवा कुठं भोगामध्ये रमताय, तर ओढून आणण्यासाठी सांगितलं तुम्ही भगवंतांचं पूजन करायलाच पाहिजे। देवपूजा करा, स्वाध्याय करा, चर्चा करा, हे सगळं तिथं उपदेश दिला। पण जो त्यालाच धरून बसेल, म्हणजे पूजन करायलाच काय म्हणायचं कंपल्शन करेल, जेव्हा की त्याला ध्यान करता येतं, स्वतःला अनुभव करता येतं, एकदा पूजन केलं तरी सुद्धा परत 10 वेळा पूजन करत बसेल, तर त्याला सांगितलं पूजेमध्ये सुद्धा अडकू नकोस, त्याच्या पुढं सरक, म्हणजे पूजेचा उद्देश जो आहे त्याची प्राप्ती करून घे, स्वतःला जाण। म्हणून शास्त्रात आलेला उपदेश कुठल्या नयाने काय सांगितलेलं आहे हे आपण व्यवस्थित ग्रहण केलं तर अर्थबोध होतो। अन्यथा आज तर सांगितलं म्हणून पंचम काळामध्ये नयाची अनभिज्ञता आहे सगळ्यांमध्ये, का कुठल्या नयाने काय सांगितलं हे जाणत नाही, त्याच्यामुळं शास्त्राचे अर्थ विपरीत लावतात आणि मग त्यामुळं विपरीत बोध होतो आणि म्हणून मोक्षमार्गस्थ होण्यामध्ये अडथळा होतो। तर आता
19 पानावर सांगतायत पूजेची विधी आणि त्याचे अंग काय काय असतात ते. पूजन विधि और उसके अंगों में देश काल और वातावरण के अनुसार यत्किंचित परिवर्तन होते रहे हैं, परंतु उन परिवर्तनों से पूजन की मूलभूत भावना, प्रयोजन और उद्देश्य में कोई अंतर नहीं आया. काय सांगितले, जरी तुम्ही MP ला जावा किंवा काय म्हणायचं नॉर्थ इंडियाला जावा, साऊथ इंडियाला जावा किंवा महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी कुठं जावा, तरी देश काळ वातावरण बदललं तरीसुद्धा पूजनाची जी मूलभूत भावना आहे, त्याचा उद्देश आहे, प्रयोजन आहे, त्याचं फळ काय म्हणायचं जे प्राप्त करायचं आहे आपल्याला ते बदलत नाही. कुठेही जावं पण पूजेचा उद्देश एवढाच आहे की शुद्ध आत्म्याची प्राप्ती, जिन सम निज भगवान आत्म्याला जाणण्यासाठी म्हणून ती पूजा केली जाते. त्याच्यामध्ये काही अंतर नाही. कुठल्या देशकाळानुसार तिथं काय विधी वेगळी असेल, तिथले शब्द वेगळे असतील, त्यांची काय त्यानुसार ते केलेली क्रिया वेगवेगळी असेल, पण सगळीकडं तुम्हाला जायचं आहे कुठं म्हटलं ना, षटक्रिया करतोय तरीसुद्धा षटक्रियेचं प्रयोजन आत्म्याचा अनुभव, आत्म्याची प्राप्ती हेच आहे. मग ते कोणीही करो, कुठेही करो. उद्देश्य में अंतर आने का कारण पूजन की विभिन्न पद्धतियाँ नहीं बल्कि तद्विषयक अज्ञान होता है. चांगलं सांगितलं. काय म्हणले, पूजनाची म्हणजे तुम्हाला कोणाकोणाला पूजेचं प्रयोजन वेगळं वेगळं म्हणतात. का बरं, वेगळ्या विधीनी केलं म्हणून त्या पूजेला दोष आहे असं नाही. तर तिथं त्यांनी सांगायला लागलेत की त्याच्याविषयी अज्ञान आहे हे सगळ्यात मोठं कारण आहे. म्हणजे पूजा का करायची, त्याच्याद्वारे काय अनुभव करायचा, काय भावभासना करायची, कशा रीतीने त्याचं पद्धत आहे, हे सगळं याच्याविषयी जे अज्ञान आहे तेच तुमच्या दुःखाचं म्हणा किंवा प्रयोजनाच्यापासून दूर जाण्याचं कारण आहे. पद्धती वेगवेगळी असेल पूजेची. दर्शन करताना पण बघतो ना आपण, कोण दर्शन कसं करतं, कोण कसं करतं. म्हणजे अज्ञानी असेल तर आता एक महाराज आले होते सोलापूरला आणि त्यांनी सांगितलं की म्हणले पूर्वीच्या काळामध्ये लोक साष्टांग दंडवत घालायचे दर्शन करत असताना, म्हणजे पूर्ण लोटून काय म्हणायचं पूर्ण आडवं होऊन दर्शन करायचे. बघितले. आणि त्याच्यानंतर थोडीशी पद्धत बदलली, आता तर कोणच दिसत नाही तसं पूर्ण लोटांगण घालून नमस्कार केलेलं. त्याच्यानंतर थोडंसं मांडीवर आलं, थोडं पालती मांडी, थोडं आता उभारूनच, अर्ध उभारूनच, म्हणजे ते गुडघ्यावर बसून असं दर्शन. कोणी आता उभारूनच असं नमस्कार करत आणि निघून जात आहे. कोणी आमच्याकडं तर म्हणले होते मध्ये एकदा सोलापूरला, देव त्या दरवाजाच्या बाहेरूनच दिसतात, दरवाजाच्या आत जायची पण गरज नाही. त्यामुळं लोक शॉर्टकट कसं मारतात, त्या रस्त्यावरनं जात असताना समोरून वेळ नाही म्हणणार आणि त्या दरवाजाच्या समोर गाडीवरूनच जात असताना असं फक्त मान हलवणार. किंवा काय म्हणलं ते महाराज तसं सांगितले ते आलेले जे की म्हणले अशा प्रकाराने नमस्कार करणं म्हणजे मुंडवंदना नावाचा दोष आहे. जे वंदनेचे 32 दोष आहेत ना, त्याच्यामध्ये फक्त असं मान हलवून किंवा सगळी विधी सोडून सगळ्या पद्धतीला ओलांडून तुमची नवीन पद्धत सुरू करून नमस्कार करणं म्हणजे मुंडवंदना नावाचा दोष आहे. आणि त्यात परत म्यूटमध्ये असतात सगळे. नमोस्तू तोंडाने उच्चारण करून म्हणायला पाहिजे. जे काय पूजन करतो ते सुद्धा मौनमध्ये करणं हा सगळ्यात मोठा दोष आहे. जर तुमच्यात बोलण्याची शक्ती आहे, जर तुम्हाला काही मौन आदी व्रत नाही, तर तिथं म्हटलं उच्चारण करूनच पूजन करायला पाहिजे, उच्चारण करूनच भक्ती म्हणायला पाहिजे. काय जे काय कराल ते मंदिरात आल्यावर आपल्याला बाहेर सगळीकडे बोलायला मोकळीक असते आणि मंदिरात आल्यावर का आपण वापरत नाही वचन. इथं पण असं अनेक वेळा बघितलं काय म्हणायचं, आपण शास्त्राचं विसर्जन करत असताना तिथं जे म्हणतो ना आपण जावाणी के ज्ञान से म्हणा वगैरे, ते एक जण म्हणलं की तेवढ्यावरच चालतं, सगळेजण म्हणत नाहीत.
किंवा ध्यान केल्यावर नमोकार मंत्र जे आपण म्हणतो ते कोण म्हटलं तर म्हटलं, नाही तर नाही. म्हणजे आपण आपल्या वचनाचा वापर करत नाही. इथं जेवढं बाहेर वापरतो संसारासाठी तेवढं जर आपण इथं नाही वापरलं तर त्याचा दोष आहे. मग सांगता येतं की पूजनाची विभिन्न पद्धती हे त्या उद्देशाच्या फरक पडण्यामध्ये कारण नाही आहे, तर त्या पूजेविषयीचं अज्ञान हे त्या उद्देशात अंतर पडण्याचं कारण आहे. म्हणून सांगितलं पूजनाच्या विधीबद्दल ज्ञान करून घ्या, पूजनाचा उद्देश समजून घ्या, मग तुम्ही करा तर त्याच्यामध्ये दोष लागणार नाही. 19 पानावर आहे. जहाँ पूजन ही साध्य समझ ली गई हो या किसी विधि विशेष को अपने पंथ की प्रतिष्ठा का प्रश्न बना लिया गया हो, वहाँ मूलभूत प्रयोजन की पूर्ति की संभावनाएं क्षीण हो जाती है. मिळालं? मध्ये चौथं पॅरेग्राफ, चौथं एक लाईन असेल. जहाँ पूजन ही साध्य समजली गई हो. तुमच्या पूजेचं साध्य काय हो? पूजेचं साध्य काय? स्वभावाची प्राप्ती, जिनसम निज गुणांची प्राप्ती, हेच आपला उद्देश आहे. मग ते साध्य आहे. मग जहाँ पूजन ही साध्य समजली गई त्या पुढे तर कोण जाणारच नाही. त्यामुळं पूजेतच अडकून राहणार तो जीव. या किसी विधि विशेष को अपने पंथ की प्रतिष्ठा का प्रश्न बना लिया गया हो. म्हणजे आमच्या पंथामध्ये, आमच्या प्रथेमध्ये असं चालतं, अशी विधी असते म्हणून आम्ही हे करणारच, असं त्याच्यावर काय म्हणायचं, त्याचं बंधन करून घेतलं आपण. वहाँ मूलभूत प्रयोजन की पूर्ति की संभावनाएं क्षीण हो जाती है. मूलभूत प्रयोजन काय आहे? शुद्ध आत्म्याचं अनुभव. ते मिळणारच नाही हेच सांगायला लागलेत. जे काय तुम्ही त्या विधी अनुसार काय म्हणायचं, तुमच्या प्रथेनुसार, परंपरेनुसार म्हणून करायला जाणार तर साध्यच माहीत नाही आपल्याला काय आहे, तर तुम्ही केलेली पूजा सुद्धा सगळी प्रयोजनापासून तुम्हाला दूर नेणारीच आहे. म्हणून मूलभूत प्रयोजन काय आहे हे लक्ष, ध्येय आपल्या समोर ठेवायला पाहिजे आणि मग पूजन करायला पाहिजे. वर्तमान पूजन विधि में पूजन के कहीं 5 अंगों का और कहीं 6 अंगों का उल्लेख मिलता है. दोनों ही प्रकार के अंगों में कुछ कुछ नाम साम्य होने पर भी व्याख्याओं में मौलिक अंतर है. दोनों ही मान्यताएं व विधियां वर्तमान में प्रचलित है, अतः दोनों ही विधियां विचारणीय है. पंडित सदा सुखदास जी ने रत्नाकरण श्रावकाचार्य की टीका में पूजन के 5 अंगों का निर्देश किया है. इस संदर्भ में वे लिखते हैं, व्यवहार में पूजन के 5 अंगनी की प्रवृत्ति देखिए है. आह्वानन, स्थापन, सन्निधीकरण या सन्निधापन, पूजन और विसर्जन. मग त्याच्याविषयी सगळं त्यांनी डिटेलमध्ये घेतलं आहे. ते ढुंढारी भाषा वगैरे वेगळी आहे. फक्त काय सांगायचं आहे, पूजनाचे 5 अंग कुठले? आह्वानन, स्थापन, सन्निधीकरण, पूजन आणि विसर्जन. काय म्हणते प्रियंका? प्रियंका म्यूट झाली का काय? तर काय सांगायला लागलेत, मग ते 5ही आपण करतो पण त्याच्याविषयी ज्ञान आहे का? का करायचं, कसं करायचं, कधी करायचं, कोणाचं करायचं, सगळ्याविषयी ज्ञान करून घेऊन पूजन केलं तर त्याच्यामध्ये दोष लागणार नाहीत. पुढं 20 पानावर तिसरं पॅराग्राफ आहे. यद्यपि सिद्धलोक में विराजमान वीतराग भगवान की पूजन में तार्किक दृष्टि से विचार करने पर इनका औचित्य प्रतीत नहीं होता, परंतु भक्ति भावना के स्तर का यह एक मनोवैज्ञानिक तथ्य व व्यावहारिक सत्य है. जे काय पूजेची पद्धती आहे किंवा हे 5 अंग आहेत हे सगळं तार्किक दृष्टीने योग्य आहे असं सांगायचं आहे. परंतु भक्ति भावना के स्तर पर मनोवैज्ञानिक तथ्य व व्यावहारिक सत्य है. यह पूजन पद्धति की एक सहज प्रक्रिया है
जो भावनाओं से ही अधिक संबंध रखती है. म्हणजे पूजनामध्ये तुमचे भाव जोडले जावेत ह्याच्यासाठी जे काय सगळं वर्णन केलं ते सगळं त्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही भावपूर्वक पूजन करा, त्याच्यामध्ये जोडले जावा. पूजा में पूजक के मन में पूज्य के प्रति एक ऐसी सहज परिकल्पना या मनोभावना होती है कि मानो पूज्य मेरे सामने ही खडे है. काय म्हणलं? आदिनाथ भगवंतांचं पूजन करालोय समजा, तर तिथं अत्र अवतर अवतर म्हणतोय ना, त्यावेळेस तिथं साक्षात ते आदिनाथ माझ्या हृदय कमलावर स्थापन होत आहेत असे भाव यायला पाहिजेत असं सांगतायत. म्हणून म्हटलं काय परत वाचते. पूजा में पूजक के मन में पूज्य के प्रती, म्हणजे आता समजा तिथं समोर आदिनाथ भगवान आहेत, त्यांची पूजा करतोय, त्या पूज्य त्यांच्या प्रती एक ऐसी सहज परिकल्पना या मनोभावना होती है की मानो पूज्य मेरे सामने ही खडे है. जणू काय ते माझ्या समोरच उभारले आहेत आणि मी त्यांचं पूजन करतोय अशी भावना प्रगट होते. अतः यह आवाहन आदि के द्वारा ओम ह्रीम काय तर तिथं आदिनाथ जिनेंद्र अत्र अवतर अवतर संवोषट अत्र तिष्ठ तिष्ठ ठ ठ अत्र मम सन्निहितो भव भव षट, हे सगळं म्हणत असताना तेवढं जोडलं जायला पाहिजे आपण त्यांच्याबरोबर. भावपूर्ण तुम्ही माझ्या हृदयावर आलाय, तुमचं स्वागत आहे, या या, थांबा थांबा, सगळं त्याचे शब्दाचे अर्थ आहेत. समजतं का? तिष्ठ तिष्ठ म्हणजे काय, ठ ठ म्हणजे काय, अत्र अत्र म्हणजे इथं इथं, अत्र म्हणजे इथं इथं, कुठं? हातावर नाही, हृदयावर. मी हृदयावर तुम्हाला बोलवतोय, या. अवतर अवतर म्हणजे या या. संवंशट अत्र तिष्ठ तिष्ठ म्हणजे थांबा थांबा. ठ ठ म्हणजे सुद्धा स्थिर राहावा असं. अत्र मम सन्निहित माझ्या सन्निहित व्हा. म्हणजे आता जवळ म्हणणे म्हणजे म्हणा किंवा हृदयावर म्हणा, तिथं मी तुम्हाला बोलवतो, तुम्ही या या आणि थांबा थांबा असं असं ते तेवढं म्हणत असताना तरी आपण त्यांच्याबरोबर जोडले जायला पाहिजे. ते यायला लागलेत, आपल्या हृदयावर थांबलेत, मग पूजन करत असताना तसं त्यांच्याविषयीचे भाव आपल्याला समजतात. म्हणजे आपण पूजन करतोय तर ते आपल्याबरोबर आहेत ह्याची भावभासना असते, जर खरोखर तुम्ही त्यांना बोलवलं आणि स्थापन केलंय तर. नाहीतर सगळं चालू असते लोकांचं, काय करते तो स्थापना करते आणि बाजूला बसलेलंच असते कोणतरी. काय करतो ते राहिले आदिनाथ बाजूला, आणि मग इकडं चढवणार, इकडं गप्पा मारणार, इकडं काहीतरी बोलणार, विचारणार, म्हणजे विकथेमध्ये जातो सहज सहज. मग तिथं हे नाही कळत की आपल्याजवळ कोण आलंय, आपण कोणाच्या बरोबर बसलोय, कोणाचं पूजन करतोय, हे सगळं विसरून जातो. म्हणून म्हणलं की तिथं मोठे मोठे विधान चालू असल्यावर तर केलेली असती स्थापना आपण, आणि सगळे अर्घ्य चालू असताना काय काय विचार करतो, सगळं दुसरीकडेच गेलेलं असतो. म्हणून सांगतायत की तेवढ्या वेळासाठी तुम्ही सावध राहा जेव्हा की तुम्ही त्यांना बोलवलंय आणि आपल्यामध्ये स्थापन केलंय. तर असं बोलून उन्हें बुलाने सम्मान सहित बिठाने तथा सन्निकट लाने की भावना भाता है. मन मंदिर के सिंहासन पर बिठाकर पूज्य की पूजा अर्चना करना चाहता है. म्हणून त्या तांदळामध्ये स्थापना नाही करायची आहे, त्या तुमच्या डिशमध्ये स्थापना नाही करायची आहे, तर स्थापना कुठं करायची आहे, आपल्या हृदयामध्ये करायची आहे. त्यामुळं हृदय हे सर्वश्रेष्ठ स्थान आहे. आणि मग तिथं एकदा बसवलं भगवंतांना तर मग तुम्ही त्यांना सोडणार कधी हो बाहेर? एकदा बसवलं बोलवलं त्याच्यानंतर विसर्जन करताना सोडून द्यायचं, काढून टाकायचं, जावा जावा आता. कसं मग तेच की तुम्ही बरोबर घेऊन जायचं आदिनाथांना घरी तुमच्या हृदयात ठेवून. तर तिथं सांगायचं विसर्जनमध्ये आपण त्या पूजा विधीचं विसर्जन करतोय
आणि मग त्याच्याबरोबर आपले भाव जे जोडले गेलेले आहेत ते पण संपलेले असतात. त्यामुळं बाहेर पडलो की त्यांच्याबरोबर राहत नाही आपण. म्हणून सांगितलं ठेवा उलट सतत केवली भगवंतांना आपल्या ज्ञानामध्ये आपल्या निकट ठेवा, तर एक भय पण वाटेल आणि एक निर्भयता पण येईल. सांगा कुठं आणि कसं? भय कुठं वाटेल? जेव्हा आपल्याला असं समजलं, आपल्याला असं सारखं ज्ञानामध्ये येऊ लागलं की केवली मला बघतायत, केवली माझ्या बरोबर आहेत, सगळे केवली एकावीस एक जण नाही तर अनंत सिद्ध मला जाणतायत, हे जेव्हा समजलं त्यावेळेस काय कशाचं भय होणार? पाप करताना, काहीतरी प्रमाद करताना, संसारिक क्रिया करताना भय वाटणार की सिद्ध बघतायत, त्यांच्या समोर मी हे सगळे कशाय विभाव करत असताना सावधानता येईल, भीती वाटेल. आणि निर्भय कुठं होणार? संकट आलं, दुःख झालं तर तिथे सांगितलं आहेत भगवान माझ्याबरोबर, मला घाबरायची काय गरज आहे. मरण आलं समोर तरी सुद्धा तिथं तो जीव स्थिर राहील. म्हणून निर्भयता आणि सांगितलं स्वभावाला जो जाणेल तिथं बस केवली भगवान माझ्याबरोबर आहेत, मी जाणतोय, बाकी संसार काय मग तिथं सगळं शून्यच झालं आपल्या नजरेमध्ये, आपल्या ज्ञानामध्ये. मग त्याचं कार्य चालू राहणार आहे, ते काय मी करणारा नाही. म्हणून म्हटलं की ही भावभासना सतत ठेवा की केवली भगवान माझ्याबरोबर आहेत. त्यांचं फोकस माझ्यावरच आहे. वरून कुठून? सिद्धशिलेवरून फोकस मारलाय तुमच्यावर. एक काय सांगितलं सांगा सुनाताई? आत्ता येत नव्हता, आता यायला आलं तेव्हा, जेव्हा येत होतं तेव्हा काय सांगितलं ते सांगा. पूजनचं सांगितलं, आव्हान, स्थापन, सन्निधीकरण, केवली पूजन आणि विसर्जन. केवली भगवान तुमच्या बरोबर दुकानात बसलेत, तुम्हाला माहितीये का? हे सांगत होते मी. म्हणजे तुम्ही कुठेही असला तरी सुद्धा केवली भगवान तर सर्वज्ञ आहेत. सगळ्या 3 लोकाच्या 3 काळाला सगळ्या द्रव्य गुणपर्यायांना युगपच जाणतायत. त्यामुळं मी काय करतोय हे सुद्धा त्यांना आता दिसतंय, ते जाणतायत. त्यामुळं तिथं आपण जर काही चूक करत असेल, कुठल्या गिरायकाला फसवत असणार तर तुम्हाला पकडणार केवली भगवान, हे सांगायला लागले. म्हणजे एक भय राहणार पाप करत असताना, आणि त्याच्या निमित्तामध्ये ते भय चांगलं, संसार संपवायला कारण आहे ते भय. त्यामुळं तुम्ही पापामध्ये प्रवृत्ती करणार नाही, तेवढ्या वेळासाठी तरी सावध राहणार, केवलींच्या बरोबर राहणार. ठीक आहे. तर सांगतायत की मनमंदिरामध्ये त्या सिंहासनावर भगवंतांना ठेवा, विराजमान करा आणि मग पूजन करा, तर ते पूजन आपल्याला एक आनंद देणारं असेल. जिन मंदिर में तदाकार स्थापना के रूप में जिन प्रतिमा विद्यमान होती है. भगवंतांचं तुम्ही जी स्थापना केली आहे ती तदाकार स्थापना म्हणायची. म्हणजे काय? जसे ते अरिहंत भगवान होते त्यांच्या आकारामध्ये इथं स्थित केलं त्यांना. फक्त आता तिथं काय म्हणायचं, त्यांची उंची, माप, तसलं डायमेन्शन्स वेगळे वेगळे असतील, पण रूप तसंच आहे. त्याच रूपामध्ये भगवंतांना विराजमान केलं. तुम्ही एवढी छोटीशी प्रतिमा ठेवली तरी सुद्धा ते भगवान तदाकारच म्हणले गेले. जिन मंदिर में तदाकार स्थापना के रूप में जिन प्रतिमा विद्यमान होती है, उसी एक तदाकार स्थापना में सभी पूज्य परमात्माओं की तदाकार परिकल्पना कर ली जाती है. एकच आहेत भगवान. आता इथं वर कुठले भगवान आहेत? आदिनाथ भगवान. त्यांच्यामध्येच तुम्ही काय 24 तीर्थंकर म्हणा, अनंत अरिहंत परमेष्ठी म्हणा, सगळ्यांना त्यांच्या रूपामध्ये बघू शकता, कारण ती एक तदाकार रूपाने केलेली स्थापना आहे. त्यामुळे त्यामध्ये सर्व पूज्य परमात्म्यांची परिकल्पना केली जाते. ठोना म्हणजे काय? पुष्पों का क्षेपण तो केवल पुष्पांजली अर्पण करना है. म्हणजे ते बहुतेक स्थापना पात्र असेल ठोना म्हणजे. मग त्याच्यामध्ये काय करायचंय? तांदूळ नाही चढवायची स्थापना करत असताना, तर शेवटी स्थापना झाल्यानंतर फक्त पुष्प चढवायचे आहेत. म्हणजे लवंग आणि काय म्हणा तुमचं असेल जे तांदूळ वगैरे असं. तर पुष्पांजली अर्पण करणं एवढंच प्रयोजन आहे. त्याच्यामध्ये दुसऱ्या कशाची
काही चढवणं म्हणजे त्याच्यामध्ये पूज्यता प्राप्त होईल परत, आणि मग परत ते तुझ्यामध्ये नाही करत. तेच की आता ते कोण करत असतील तर ते सांगतायत तिथं पुष्पांजली चढवा, म्हणजे चढवतो. स्थापना नाही करायची ते सांगते. स्थापना पूर्ण झाली, हृदयावर स्थापना केली, त्याच्यानंतर तुम्ही त्यांनी आले भगवान म्हणून काय करताय, पुष्प चढवताय, फुलं उधळताय असं म्हणायचं त्यांना, पण ते अचित्त. आता कुठं स्थान आहे त्यांचं अशा ठिकाणी म्हणून कदाचित ते सिद्धशिलेवर पण करतील. असं काय पुष्पांजलीच चढवायची आहे तुम्हाला, कुठेही चढवलं तरी त्याच्यामध्ये काय दोष नाही. असं पण काय आता म्हणजे आता त्याचं काय आलं आपल्याला नाही विशेषतः चालते की पुष्पांजली द्या, फक्त म्हणसपर्यंत तुमच्या हातात काय नको, स्थापना म्हणेपर्यंत जोपर्यंत आले भगवान भवभव वषट सन्निधीकरणम स्थापनम झाल्यावर पुष्पांजली म्हणून चढवता त्यावेळेस हातात घ्या आणि मग चढवा. तर म्हणून सांगितलं की भगवंतांची निकटता किती जवळची आहे. जेव्हा ते भगवान ज्ञानामध्ये आहेत ना आपल्या, त्यावेळेस एक वेगळाच आनंद आपल्याला भोगायला मिळतो आणि भोगायला पाहिजे तसा. तेवढ्या वेळासाठी का असे ना आपण बाकीच्या सगळ्या गोष्टींना निस्सही करायचं आणि त्यांच्याबरोबर एकमेक होऊन पूजन करायचं. आजपर्यंत केलं नसेल तर उद्या प्रयोग करून बघा आणि तशा प्रकाराने पूजन केलं तर असं जाणवेल आपल्याला की ते आदिनाथ भगवान आपल्याशी बोलतायत, आपण त्यांच्याबरोबर ध्यान करतोय, विसर्जन करतोय, काय पूजन करतोय, हे सगळं जाणीवेत येईल. तर म्हणजे काय म्हणायचं, आपल्याला अनेक जण हे सांगतात कारण की काहीतरी संकट आहे, काम आहे, व्याप आहे म्हणून आम्हाला पूजन करायला जमत नाही. म्हणजे हे सगळी कारणं अनेकांची असतात. तर तसंच एक मनुष्य होता आणि त्याची पण देवावर भक्ती होती, तो देवाशी रोज बोलायचा. आणि एक दिवस काय झालं, तो म्हणला देवाच्या समोर बसून कंप्लेंट केली त्याने, म्हणला मी रोज तुझ्याबरोबर बोलतो, रोज मी तुला पूजन करतो, तुला काय ना काय काय म्हणते तुझं सगळं ऐकतो वगैरे सगळं, पण म्हणलं तू मला दर्शनच देत नाहीस. म्हणलं ते काय चालायचं नाही, तू आज रात्री माझ्या स्वप्नात येऊन मला तुझं दर्शन द्यायलाच पाहिजे. म्हणला मी किती इथं दुःखी कष्टी आहे, तुला जरा पण माझी चिंता नाही आहे, मी एवढं तुझ्यासाठी करतो पण तू माझ्याकडं लक्षच देत नाही. असं तो त्या भगवंतांची चॅट करत होता. आणि मग त्यांनी काय म्हणायचं आव्हानच केलं भगवंतांना, म्हणलं आज रात्री तुम्ही यायलाच पाहिजे, असं करा बघू तुम्हाला पण भेटतील रात्री येऊन. आणि खरंच तो झोपला आणि त्याच्या स्वप्नामध्ये भगवान येऊन उभारले आणि त्यांनी विचारलं, म्हणले बोल तुला काय पाहिजे, का मला तू बोलवलंस, इतकं का आग्रह केलास. मग तो म्हणला तुम्हाला माझी चिंता नाही आहे, म्हणला मला इतकं कष्ट आहे, इतकं दुःख आहे, तर तुम्ही माझ्यासाठी काहीच करत नाही. म्हणले तुम्ही काय पण करा पण माझं दुःख हलकं करा. म्हणला माझे इतके प्रॉब्लेम्स आहेत, मला त्यातनं बाहेर काढा, मला थोडं तरी सुख भोगायला द्या. म्हणला तुम्ही काहीतरी करायलाच पाहिजे माझ्यासाठी. मग भगवान म्हणले मी काय करणार आहे, म्हणले तू तुझ्या कर्मांचं फळ भोगतोय, तू असे परिणाम केलेत म्हटल्यावर मी त्याच्यामध्ये काय तुला मदत करू शकत नाही. पण तो म्हणला मी तुमची इतकी भक्ती करतो, पूजा करतो, त्याचं फळ देणार नाही का मला, मला द्यायलाच पाहिजे. असं भांडायला पाहिजे, बघायला पाहिजे. मग त्यांनी काय केलं माहिती का, भगवान म्हणाले ठीक आहे तू काय कर, तुझे सगळे प्रॉब्लेम्स एका पेपरवर नोट कर, सगळं लिही, मग ते कुठं काय करायचं ते मी सांगतो. आणि मग त्यांनी ते लिहिलं तर इतकं मोठा बंच झाला त्याचा रात्री स्वप्नात. बरं का त्यांनी काय केलं, ते सगळे प्रॉब्लेम्स लिहून काढले त्याचे, तर त्याची इतकं पेपरचा गट्टा झाला, इतके संकट होते त्याच्यावर माहिती आहे का. आणि मग ते देवानी सांगितलं ठीक आहे तर ते सगळं काय कर, तुझं रद्दी सामान काय म्हणायचं आता ते सगळे पेपर एका काटोड्यामध्ये बांध आणि घेऊन चल म्हणला माझ्याबरोबर. निघाले दोघं जण. निघाल्यावर ते दूरवर गेल्यावर एक झाड होतं, कड्यावर असं एक झाड होतं आणि त्या झाडाला त्यांनी सांगितलं की ते पोटली तुझी त्या झाडाला बांध आणि निघून जा, मग तुझे सगळे दुःख संपले.
तू त्या पेपरवर लिहिले आणि ती पोटली सोडली की तुझी ती सगळी दुःख संपली. इतकं सोपं आहे. इतकं सोपं आहे म्हटलं तर इतका आनंद झाला माहिती आहे. हाय नाही ते सगळी प्रॉब्लेम्स लिहून काढले त्यांनी आणि ती पोटली घेऊन निघाला. आणि निघाला की तेवढ्यात देवाने काय केलं, पण एक अट आहे. काय अट आहे म्हटले, ती पोटली तू त्या झाडाला बांधायची धनशिकाकी आणि तिथली दुसरी पोटली घेऊन यायची. काय दुसरी पोटली तिथं असलेली घेऊन यायची. हां, मग ती कोणाची पण असेल आणि त्यात काय पण असेल. एकाच्या काय म्हणायचं एक्सचेंज ऑफर आहे. तुला हे द्यायचं असेल तर दुसरी एखादी घ्यावी लागेल. गेला तिथं बरं का, आपली पोटली मोठीच्या मोठी होती, ते गेला आणि बांधला. आता सगळीकडं शोधतोय आणि सगळ्यात छोटी छोटी पोटली कुठली आहे ना ती घेऊन जाऊ म्हणून त्यांनी आपलं शोधतोय. गेला आणि एका छोट्याशा पोटलीला हात लावला. आता ते काढणार तेवढ्यात विचार काय आला, म्हणला काय माहिती याच्यात काय आहे. असेल जर असं की हार्ट अटॅक येऊन तू मरणार, एवढंच असेल तर काय करायचं. म्हणलं नको बाबा, ही पोटली नको आपल्याला. गेला दुसऱ्या पोटलीकडं, दुसऱ्या पोटलीला हात लावला आणि काढणार तर परत मनात विचार, बापरे ह्याच्यामध्ये काय असेल कोणाला माहिती. कदाचित तुमच्या सगळ्या काय म्हणते संयोगी जनांचा वियोग होणार, तुमचं नुकसान होणार, असं एवढंच वाक्य असेल तर. म्हणला नको ही पण पोटली. असं करत करत त्यांनी अनेक पोटलींना हात लावले पण एक पण घेऊ शकला नाही. शेवटी काय केलं, तसंच निघाला. म्हणला देव चालणार नाही, तुला एकाच्या बदली दुसरं घ्यावंच लागणार. मग विचार करून 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 शेवटी काय केलं, म्हणला माझ्या पोटलीत काय आहे हे मला माहीत आहे, त्यामुळं तेच घेतलेलं बरं. ती पोटली काढला आणि तसंच घरी घेऊन आला आणि देवासमोर बसला आणि म्हणला माझं दुःख काय नाही आहे, मला दुःख मला जे आहे ते मी सुखात आहे, बास आहे, मला दुसऱ्याची दुःख नकोत. म्हणजे मला म्हणायचं की आपण जेव्हा त्या दुःखांकडं त्या संकटांकडं अशा दृष्टीने बघतो की किती कष्ट आहे, तर ते कष्टच देणार. आणि असं बघणार की काय नाही क्षुल्लक तर कारण आहे, असंच निघून जाईल हा उदय पण, हे पण काळ निघून जाईल, असं जर बघाल आणि हलक्यामध्ये घेणार तर ते सगळे दुःख, ते कष्ट, ते संकट सहज नष्ट होणारे असतात. म्हणून म्हटलं की दृष्टी बदला फक्त भगवंतांकडे बघण्याची. आणि आपण भगवंतांची महिमा करत नाही, बाकीच्या सगळ्या गोष्टींची करतो, त्याच्यामुळं त्यांच्याबरोबर जोडले जात नाही. जसं आता परवाचीच न्यूज आहे, काय झालं होतं 5 तारखेला, आज किती तारीख आहे, 6 तारीख आहे का, मग 3-4 तारखेच्या दरम्यान वाटतं कधीतरी, काय सांगितलं कोणतरी त्या ह्याच्या मंदिरात, विलेपार्लेच्या मंदिरामध्ये अक्षय कुमार आला होता म्हणून. हां, मुंबईला मंदिर आहे ना पार्ले मंदिर, तर तिथं अक्षय कुमार नट गेला होता. तर तो गेल्यावर लोक कोणाला बघाव, देव राहिले बाजूला, याच देवाला बघत बसतात सगळेजण. मला म्हणायचंय तो बघायला आला होता तुमची जिनालय कसं असते, तुम्ही काय ठेवता, तुम्ही कसं करता, हे त्याला उत्सुकता त्यांनी तिथं बघायला आला आणि तुम्ही काय केलं, त्यालाच बघत बसला. कोणाची महिमा केली हो. हां, म्हणजे हे चाललंय सगळीकडे. आता मोदी याला म्हटलं तर काय करणार. त्या कालच्या प्रवचनामध्ये घेतलं होतं जितूभाईंनी की म्हणले प्रसिद्धी करायसाठी म्हणून सगळं केलं त्या लोकांनी, आपल्या धर्माची, मंदिराची, देवाची सगळी प्रसिद्धी करण्यासाठी सगळं केलं. मोदींनी काय केलं, राम मंदिराचं स्थापना करत असताना 11 दिवस त्यांनी उपोषणावर काय उपवासावर होते. होय, मोदींनी काय केलं नाही बाबा, आपल्याला असल्या गोष्टीत कशात इंटरेस्टच नाही आहे. मोदींनी काय केलं, 11 दिवस म्हणले काहीतरी नुसतं ते नारळाच्या पाण्यावर होते असं काहीतरी ऐकलं. हां, मग त्यांनी इतकं समर्पण केलं ना देवासाठी, देवळासाठी, त्यांच्या सगळ्या कार्यासाठी. तुम्ही काय करता हो, तुमच्या देवाच्या, तुमच्या आयतनाच्या प्रसिद्धीसाठी तुम्ही काय केलं, काहीच करत नाही. आणि मग तुमचं समर्पण कुठं आहे. त्यांनी इतकं समर्पण केलं भगवंतांच्या विषयी, त्यांनी त्याची भक्ती दाखवली आणि आपण ते सुद्धा करत नाही आहे. नाही आहे का भक्ती आपली.
सुने भैया काय काय करता सांगा देवासाठी. हं? म्हणजे आपण साधं 1 तासभरासाठी दुकान सोडून इथे शास्त्राला येऊ शकत नाही. म्हणजे तेवढं तरी समर्पण करायला पाहिजे का नको. जसं साक्षात ऐकण्यामध्ये आनंद आहे ना तसा आनंद नाही आहे. आता समोरशरण नाही आहे आपल्याकडं, साक्षात भगवान नाही आहेत, हे आपला पाप. आणि मग जेव्हा जिथं वाणी सुरू असते, जिथं आपल्याला मिळणार आहे सगळं, एक आयतन आहे, अशा ठिकाणी उलटं बसून एक परिणामांची विशुद्धी वेगळी असते. दुकानात बसल्यावर कितीही तुम्ही चांगला उपदेश ऐका, किती विशुद्धी होते हो. घरात असताना ऐका, किती विशुद्धी होते. ज्याला शक्य नाही आहे, जे बाहेर आहेत वगैरे, त्यांनी ठीक आहे, आपण ज्याला भेटू शकत नाही, असे वक्ता असतील तिथं जाऊन ऐकू शकत नाही, तर त्याच्यासाठी हे साधन आहे. पण ज्याला शक्य आहे त्यांनी समोर ऐकण्यामध्ये वेगळा आनंद असतो. म्हणून सांगितलं की असा लाभ मिळवून घ्यायला पाहिजे. मग ते एका वक्त्याने सांगितलं होतं की म्हणले तुम्हाला साक्षात ऐकायला नको वाटतं तर आम्ही उद्या ऐकतो की म्हणले, टी व्हीवर ऐकतो, त्या कॅसेटमध्ये ऐकतो, आम्हाला जेव्हा वेळ मिळतं तेव्हा आम्ही ऐकतो. तर त्या वक्त्यांनी सांगितलं तुम्हाला शिळं खाण्याची सवय आहे म्हणले. ताजं ताजं मिळतंय तर नको वाटतंय, शिळं झाल्यावर खाण्यामध्ये आनंद वाटतो. लिंक आल्याशिवाय येणार नाही. म्हणजे म्हणून सांगायचंय काय, जर मिळतंय तर लाभ घ्या. कारण ह्याच्या पुढं सांगणारे सुद्धा राहणार नाहीत, ऐकणारे राहणार नाहीत, करणारे राहणार नाहीत असं सांगितलंय शास्त्रामध्ये. म्हणून आपल्यामध्ये धर्म टिकवा तर धर्माची प्रभावना आहे आपल्यालाच. हो. जाणा पहा अनंत ज्ञानवाले अरिहंत भगवान जाणा. हा मी देखील आत्मा अनंत ज्ञानाचा धारी आहे, केवल ज्ञान स्वरूप आहे. सर्व संकटांनी रहित आहे जाणा. पहा आत्म्यामध्ये कोणतेही संकट नाहीतच. हेच माझे अभय स्थान आहे, सुखस्थान आहे जाणा. निर्भय स्वरूपोऽहम्, अरिहंत स्वरूपोऽहम्, जीवोऽहम्. ओम विसर्जन. नमो अरिहंता.